नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहर अकॅडमी मध्ये। तर आपण बघूया आजचे एमपी क्वेश्चन। प्रश्न पहिला, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला होता? एमपी क्वेश्चन आहे मित्रांनो, भरपूरदा रिपीट झालेला प्रश्न आहे हा। 4 ऑप्शन दिलेले आपल्याला, याचा राईट आन्सर असणार आहे अमेरिकेने जपानवर सर्वात पहिले अणुबॉम्बचा वापर केला होता। ऑप्शन नंबर 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो। बघूया पुढचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला होता? तर दौलताबादचा किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला होता मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, यादव घराणे। प्रश्न तिसरा, रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न रेल्वे भरतीमध्ये पण विचारला गेलेला आहे मित्रांनो। हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे, याला आयएमपी मध्ये तुम्ही नोट करून घ्यायचे। रेल्वेसाठी प्रवासाच्या डब्याचा कारखाना हा पेरांबूर मध्ये आहे मित्रांनो, नोट करून घ्यायचे। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण। प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो? पंचायत राज विचारले मित्रांनो आपल्याला। 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असणार आहे 24 एप्रिल। 24 एप्रिलला पंचायत राज दिवस साजरा केला जातो मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली होती? 1974 साली भारताने कोणती अणुचाचणी केली होती मित्रांनो? तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो। आपला राईट आन्सर असणार आहे पोखरण या ठिकाणी भारताने आपली पहिली अणुचाचणी केली होती। सहावा प्रश्न बघूया मित्रांनो। डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? आत्मकथन विचारले मित्रांनो, तर आपला राईट आन्सर असणार आहे आमचा बाप आणि आम्ही। ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो, नोट करून घ्यायचे मित्रांनो। आयएमपी प्रश्न आहेत हे, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले, 2018 ची भरतीमध्ये सुद्धा विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7, टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले। भारतीय स्टेट बँकचे अगोदरचे नाव दुसरे होते मित्रांनो, ते चेंज करून भारतीय स्टेट बँक हे झालेले आहे। बघूया पहिलं नाव काय होतं त्याचं। 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, तर त्याचे राईट आन्सर असणार आहे इम्पिरियल बँक। ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे। 8वा प्रश्न बघूया मित्रांनो। भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या मित्रांनो? याच्यात 2 प्रश्न बनत आहे मित्रांनो। भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हे सुद्धा विचारलं जाऊ शकतो मित्रांनो, हेही नोट करून घ्यायचे आपण। 4 ऑप्शन आहेत आपले, तर त्याचे राईट आन्सर असणार आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेशचे पहिले महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी हे झाले होते। ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9, लोथल हे शहर येथील प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे। काय प्रसिद्ध आहे लोथलमध्ये? तर लोथल शहरमध्ये गोदीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10 बघूया। राजा राम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले। राजा राम मोहन रॉय यांनी कोणते पत्र लिहिले मित्रांनो?
तर त्यांनी सती प्रथेवर त्यांनी इंग्लिशमध्ये सरकारला पत्र दिले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर नाबार्डचे मुख्यालय आपले मुंबईमध्ये आहे मित्रांनो. राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. सोपा प्रश्न आहे आणि वारंवार रिपीट होतो मित्रांनो, लक्ष देऊन बघायचे. प्रश्न क्रमांक 12. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक टिंबटिंब कोणते साप्ताहिक असतं मित्रांनो? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताह असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्यपद कोणत्या देशाने पटकावले होते? तर कोणत्या देशाने पटकावले होते मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले, तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो न्यूझीलंड. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे मित्रांनो? तर सरसेनापती हंबीरराव यांच्याविषयी विचारले गेलेले. तर 4 ऑप्शन आहेत आपले, तर त्याचे राईट आन्सर असणार आहे मित्रांनो तडबीर हे गाव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3. पंधरावा प्रश्न बघूया. अंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. 16वा प्रश्न बघूया. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ टिंबटिंब या शहरात स्थित आहे मित्रांनो. तर कोणत्या शहरात स्थित आहे? तर कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेकमध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 17. हिम नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो लोंबती दरी हे हिम नदीच्या खननमुळे तयार झालेले भूरूप आहे मित्रांनो. आपला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. अग्निपंख विंग ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे मित्रांनो? विंग ऑफ फायर म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो. 19वा प्रश्न मित्रांनो. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती हे झिंगे व कोळंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. याचा राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे मित्रांनो. गुलाबी क्रांती ही वारंवार विचारले जाते हे प्रश्न, तर लक्षात राहू द्या. झिंगे व कोळंबीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे? कळसुबाई ची उंची विचारलेली मित्रांनो, तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो 5600 फूट. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो सगळ्यात कमी जंगल असलेला जिल्हा? 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे लातूर जिल्हा हा सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तर तुम्हाला यायलाच पाहिजे. तर कोयना नदी ही
कृष्णा नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर भारतीय अंतराळ चे कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो डॉक्टर विक्रम साराभाई. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 बघूया. आदिवासींच्या विकासासाठीचा लोक बिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बरेचदा आदिवासींवरती प्रश्न येतात मित्रांनो. तर ठाणेमध्ये ही आदिवासी आहेत, नंदुरबार जिल्ह्यात आहेत, गडचिरोली, अमरावती हे भरपूर प्रकारचे जनजाती लोक राहतात. 4 ऑप्शन दिलेले त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे गडचिरोली. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं राईट आन्सर असणार आहे. 25वा प्रश्न बघूया मित्रांनो. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील विविध मंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात झाले मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. पटपट असे उत्तर द्यायचे. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्र नागपूर. नागपूर इथे हिवाळीचे अधिवेशन भरले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वारांमुळे होते मित्रांनो? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात पर्जन्यमान प्रामुख्याने होते मित्रांनो. प्रश्न 27. इंद्रावती नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे गोदावरी. इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. प्रश्न 28. भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे मित्रांनो? तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो सारनाथ. सारनाथ हे बौद्धकालीन स्थळ आहे मित्रांनो. बघूया प्रश्न क्रमांक 29. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो अक्षवृत्त. ऑप्शन क्रमांक 3. तर शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सपोर्ट करायचे मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा काहीतरी फायदा होईल. या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना अभ्यासात मदत होईल. GR आलेला आहे मित्रांनो पोलीस भरतीचा. लवकरात लवकर फॉर्म फिलअपचं चालू होणार आहे. आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंब आहे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप यांना प्रवाळ बेटे म्हणूनही ओळखतात मित्रांनो. आजचे आपले 30 IMP क्वेश्चन झालेले मित्रांनो. तर सपोर्ट करायचे. असेच व्हिडिओसाठी फॉलो करून घ्यायचे. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जय हिंद.